गांधील माशीचं वारूळ. काल परवा सहज लक्ष गेलं आणि पाहत बसताना लक्षात आलं की एक गांधील माशी येते कुठून तरी आपल्या तोंडामध्ये एक ओली माती म्हणजे चिखलासारखा तिचा जो प्रकार असतो ती घेऊन येते आणि दाराच्या बाजूला चौकटीच्या बाजूला तिला जागा सापडली आहे त्या ठिकाणी ती तिच्या आळ्यांना म्हणजे तिच्या पिल्लांना तिथं ठेवते आणि त्यावरती ते घर तिचं बांधून ती बुजवून टाकते. असं 2-4 दिवस ती सतत करते. हे पाहत असताना निरीक्षण केलं की प्रत्येक क्षणाला ती येऊन कुठून तरी माती गोळा करून आणून एक छानसं घर तयार करते आणि साधारणतः दुसऱ्या दिवशी त्या घराचं जे तोंड आहे उघडं असलेलं जे आपल्याला गोलाकार स्थितीत दिसतं ते छिद्र असल्यासारखं त्याच्यामध्ये तिच्या आळीला ठेवते आणि त्यानंतर ते छिद्र बुजवून टाकते. असे 5-6 ठिकाणी तिनं करून ठेवलेलं आहे. यातून काय दिसतं की जसे आईवडील आपल्या लेकरांवर जीवापाड प्रेम करतात तसंच हे प्राणीसुद्धा कीटकसुद्धा त्यांच्या प्रजाती वाढवण्यासाठी त्यांच्या मुलांवर त्यांना कशा प्रकारे त्रास नाही होणार त्यांचा जन्म सुकर होईल या भावनेतून तिथं ते त्यांची घरटी बनवत असतात. हे पाहता एक गोष्ट आठवते. या गोष्टीमध्ये सांगितलेलं आहे की एक छोटा मुलगा असतो. तो त्याच्या वडिलांसोबत एका यात्रेमध्ये फिरायला जातो. वडिलांसोबत यात्रेत फिरायला जाण्यासाठी तो मुलगा खूप आतुर झालेला असतो आणि वडिलांकडं खूप वेळास तो तशी डिमांड करतो मागणी करतो की मला पण एक यात्रेला फिरायला घेऊन चला. वडिलांची परिस्थिती मात्र एक त्याची बेताचीच असते. ह्या बेताच्या परिस्थितीत मार्ग काढून आपल्या मुलाची इच्छा पूर्ण करावी म्हणून वडील त्याला घेऊन यात्रेमध्ये जातात. यात्रेत गेल्यानंतर जसं यात्रा सुरू होते तसतसे त्याला विविध दुकाने दिसतात. बऱ्याच ठिकाणी त्याला खेळणींचे खाऊंचे दुकानं दिसतात. मुलगा तिथून हट्ट करायला चालू करतो. बाबा मला हे घ्या, बाबा मला ते घ्या, अशा प्रकारची विचारणा होते. काही वेळेस लक्ष देऊन काही वेळेस दुर्लक्ष करून त्याचे वडील त्याला पुढे घेऊन जात असतात. वेगवेगळ्या गोष्टी त्याला दाखवून त्याचं महत्त्व सांगत ते त्याला पुढे घेऊन जातात. काही क्षणात गेल्यानंतर तिथे त्याला एक छोटीशी खेळणी दिसते. तेव्हा तो मुलगा हट्ट करतो की बाबा मला ही खेळणी घ्यायची आहे. तेव्हा वडील ठीक आहे म्हणून ती खेळणीची किंमत दुकानदाराला विचारतात. दुकानदार सांगतो की एवढ्या रुपयाला ही खेळणी आहे. वडील आपल्या खिशात बघतात, जेमतेम थोडेच पैसे असतात. वडील मुलाला म्हणतात ठीक आहे आपण पुढच्या दुकानी जाऊन घेऊ. त्यानंतर त्याला पुढे घेऊन जातात. पुढे घेऊन गेल्यानंतर त्या मुलाला अजून एक प्रकारची खेळणी दिसते. तो ती पण मागायला लागतो. त्यावेळेस देखील तिची किंमत जास्त असल्यामुळे वडील ती घेण्याची टाळतात. वडिलांच्या डोक्यात विचार असतो की ह्याला काहीतरी खायला घेऊन द्यावं, एखादी छोटीशी खेळणी घेऊन द्यावी आणि परत आपला परतीचा मार्ग म्हणून गावाकडे निघून जावं. वडील त्याप्रमाणे प्रयत्न करत असतात. पण ते छोटं मूल त्याला ती गोष्ट काय समजणार. तो मात्र त्याचा हट्ट कायम ठेवत असतो. थोडं पुढे गेल्यानंतर परत तो मुलगा काहीतरी मागतो. एकदा तर म्हणतो त्याला रहाट पाळण्यात बसायचे, बसून घेऊ द्या. पण तेवढेही पैसे जेमतेम त्याच्या वडिलांकडे नसतात. बऱ्याच वेळेस यात्रेमध्ये तिथं खूप गर्दी झालेली असते आणि ह्या गर्दीमध्ये चुकून त्या मुलांची आणि वडिलांची ताटातूट होते. आता इथं खरा प्रश्न निर्माण होतो. त्या दोघांच्या हाताचा हात सुटून जातो आणि मुलगा हरवतो. वडीलही सैराबैरा होऊन कासावीस होऊन त्याला सर्वत्र शोधतात. मुलगाही इकडे तिकडे जाऊन सर्वत्र शोधत असतो त्याचे बाबा कुठे आहेत, परंतु ते त्याला मात्र सापडत नाहीत. मुलगा केविलवाना चेहऱ्याने रडत बसतो. आक्रोश करतो की बाबा कुठे आहेत, बाबा 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 म्हणून रडत असतो. आजूबाजूला जमलेले काही लोक त्या मुलाची विचारपूस करतात. त्याला त्याचं नाव विचारतात. तो फक्त कुणाकडे जायचे सांगतात. तो फक्त तो बाबा म्हणून सांगतो. तेव्हा मात्र त्यांना प्रश्न पडतो ह्याला शांत कसं करावं. त्याला घेऊन पोलिसांकडे घेतलं जातं. पोलीस त्याच्या बाबांचा शोध घेत असतात. परंतु त्या क्षणाला तो शांत व्हावा म्हणून त्याने जी खेळणी अगोदर मागितलेली असती अशा सर्व प्रकारच्या खेळण्या खाऊ आजूबाजूचे लोक ते पोलीस त्याला देऊ करतात. तुला ही गाडी घ्यायची का, ही गाडी घे, चल तुला रहाट पाळण्यात बसायचं आहे का, बस, हे खाऊ खायचं आहे का, आम्ही तुला घेऊन देतो. अशा प्रकारे ते त्याला प्रलोभनं दाखवत असतात जेणेकरून तो थोडा शांत व्हावा. परंतु आता मात्र त्या मुलाला काहीच नको असतं. त्याला फक्त हवे असतात त्याचे बाबा. असंच असतं मित्रांनो आपल्या आयुष्यामध्ये. कारण जेव्हा आपण ह्या सगळ्या गोष्टींच्या मागे लागतो सुरुवातीला आपल्याला आपले आईबाबा हवे असतात. परंतु जसं आपण पैसा कमवतो तसं आपण त्या पैशाच्या मागं लागतो, त्या भौतिक सुखांच्या मागं लागतो आणि आपल्या आईवडिलांना विसरून जातो. परंतु तेच हे सर्व कोणासाठी करतो. जेव्हा त्या मुलाला अगोदर सर्व वस्तू ह्या बाबांकडून पाहिजे होत्या पण त्याचे बाबा घेऊन देऊ शकत नव्हते. आता मात्र सर्व वस्तू मिळत होत्या पण त्याच्याजवळ त्याचे बाबा नव्हते. त्याला फक्त बाबा पाहिजे होते.
असंच असतं. तेव्हा केव्हाही आपल्या संस्कारांना, आपल्या वडीलधाऱ्यांना विसरू नका. भलेही बऱ्याच वेळेस त्यांच्यासोबत आपलं पटत नसेल, कारण जनरेशन गॅप जो असतो, ह्या जनरेशन गॅपमध्ये कुठेतरी दोघांनाही ॲडजस्टमेंट करावी लागते आणि जिथंही ॲडजस्टमेंट होते त्याच ठिकाणी संसार, घर हे एक चांगलं राहत असतं. 2 पावलं कधी आपणही मागं यावं लागतं, कधी पालकांनीही 2 पावलं पुढे जावं लागतं. आणि बऱ्याच वेळेसचे पालक असे पाहतो आपण की आमच्या मुलांना कसल्याही प्रकारचा त्रास होऊ नये म्हणून विनाकारण, गरज नसताना आगाऊच्या गोष्टी किंवा आगाऊच्या सुखसुविधा त्यांना उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करतात. त्यांचा उद्देश ह्याच्यामधून चांगला जरी असला तरी फळ मात्र प्रत्येक वेळेस चांगलंच मिळेल असं नाही. एक प्रकारे ते त्यांच्या पिढीला, त्यांच्या पुढच्या अपत्यांना, त्यांच्या मुलांना कमजोर करायचा प्रयत्न करत असतात. कारण त्याला थोडासा संघर्ष न करताच जर काही गोष्टी, भौतिक सुखाच्या गोष्टी जर सहजतेनं मिळत असतील तर त्याला त्याच्या पुढच्या आयुष्यामध्ये येणाऱ्या अडचणींना तोंड देण्यासाठी उपयोगी नाही पडणार. त्याला थोडंसं कणखर होऊ द्या, थोडंसं मजबूत होऊ द्या, थोडीशी त्याला जगाची ओळख होऊ द्या, कोणत्या गोष्टी कशा मिळवण्यासाठी काय काय कष्ट करावे लागतात ह्याची कमीत कमी जाणीव तरी होऊ द्या आणि त्याची माहिती देऊन, त्याची जाणीव करून मग त्या जर वस्तू पुरवल्या तर ते मूल देखील चांगलं सक्षम होऊ शकतं आणि चांगलं संस्कारात वाढू शकतं.